तिथे जस्टिस के.व्ही. कृष्णा अय्यर होते. त्यांनी 12च दिवसांनी 14 जूनला निकाल दिला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल प्रथम दर्शनी आम्हाला योग्य वाटतो, त्यामुळे आम्ही त्याच्यावर स्टे करणार नाही, पण अंतिम निर्णय होतपर्यंत इंदिराजी सभागृहाच्या सदस्य राहतील, तद्वतच प्रधानमंत्री राहतील, पण सभागृहाच्या वोटिंगमध्ये किंवा कामकाजात त्यांना सहभागी होता येणार नाही. अशा प्रकारचा त्यांनी निकाल दिला. हा निकाल कधी दिला? 24 जून 1975 आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी 25 जून 1975ला इमर्जन्सी लागली. या देशामध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर तो मान्य नाही, या देशामध्ये इमर्जन्सी लागली आणि 1971 मध्ये युद्धाच्या काळामध्ये मिसाचा ऍक्ट तयार केला होता, मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट. नाना भाऊ, तुम्ही नाही, आमचे जयंतराव मगाशी म्हणाले ना की आपण जो एक कायदा तयार केला, जो जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे आहे, तपासून घ्या तो कायदा. कुठल्याही मूलभूत अधिकाराचं एवढे हनन होत असेल तर मी कायदा परत घेईल. पण हा जो कायदा होता ना मिसा, कुठलाच मूलभूत अधिकार नाही, नो स्क्रुटिनी, नथिंग. मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना आत्ताच्या आत्ता जेलमध्ये टाकायचं आहे, तर तेव्हा टाकू शकत होतो, आता नाही. आणि ही इमर्जन्सी लागल्यानंतर आपण संविधान बचाव म्हणता. काय झालं होतं? मूलभूत अधिकार कायद्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला सगळ्यात जास्त प्रिय मूलभूत अधिकार आहे, ते मूलभूत अधिकार सस्पेंड केले, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य समाप्त केलं, माध्यमांवर सेन्सरशिप, पेपर काढायचा असेल तर कमिटीकडे जाऊन पेपर त्या ठिकाणी दाखवावा लागायचा तर पेपर काढता यायचा, एक पुस्तक लिहायचं असेल तर त्या ठिकाणी सेन्सर बोर्ड तयार झालं होतं. अशा प्रकारची व्यवस्था आणि राज्य कायद्याने नाही हुकुमाने चालेल अशा प्रकारची व्यवस्था ही त्या ठिकाणी तयार झाली होती. किशोर कुमारांवर त्या ठिकाणी गाण्यावर बंदी टाकली होती. किशोर कुमारांनी फक्त इमर्जन्सी योग्य नाही म्हटलं तर किशोर कुमारांना त्या आकाशवाणीवर बंदी टाकली आणि त्यांचे गाणे वाजवणे बंद केले होते. त्याच्या तर एवढे एक्सेसेस आहेत, म्हणजे खरं तर ही ती जागा नाही सांगण्याची, पण जॉर्ज फर्नांडिस यांच्या परिवाराशी त्या काळामध्ये जे काही झालेलं आहे, आजही मी सांगितलं तर माझ्या डोळ्यात पाणी येतं आणि माझ्या अंगावर काटे त्या ठिकाणी उभे राहतात. ही त्यावेळची अवस्था होती. 1 लाखपेक्षा जास्त विरोधी पक्षाच्या लोकांना जेलमध्ये टाकलं होतं. हे तुम्ही ईडी आणि काय काय सांगता, 1 लाखपेक्षा जास्त. माझे वडील 2 वर्ष जेलमध्ये होते, आमच्या काकू शोभाताई 2 वर्ष जेलमध्ये होत्या. अनेक परिवार इथले असे आहेत की जे जेलमध्ये होते. पुणकर साहेब आमचे जेलमध्ये होते. 2-2 वर्ष त्या ठिकाणी केवळ मिसा लावून टाकला. काय तुमचा अपराध काय सांगायला कोणी तयार नाही, तुम्ही केलं काय कोणी सांगायला तयार नाही. केवळ तुम्ही विरोधी पक्षाचे सदस्य आहे म्हणून या देशामध्ये बाबासाहेबांचं संविधान गोठवून त्या ठिकाणी अख्खा अपोजिशन जेलमध्ये टाकण्याचं काम केलं होतं. त्याच वेळी खरं म्हणजे सुरेश भटांनी म्हटलं, उभा देश झाला आता एक बंदी शाळा, इथे देवकीचा पाना दुधाने जळाला, कसे पुण्य दुर्दैवी अरे कसे पाप भाग्यशाली, अरे पुन्हा एकदा आयुष्याच्या पेटवा मशाली. आणि एवढं करून थांबलो नाही आपण. 42वी घटना दुरुस्ती केली. 42वी घटना दुरुस्ती. या 42व्या घटना दुरुस्तीला काय म्हणतात माहितीये? मिनी कॉन्स्टिट्यूशन. या 42व्या घटना दुरुस्तीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये 99 बदल केले एका झटक्यात. 99. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा बदल काय होता माहितीये? सगळ्यात महत्वाचा बदल हा होता की देशाचे पंतप्रधान आणि लोकसभेचे अध्यक्ष हे न्यायालयाच्या कक्षात येणार नाहीत. आणि रेट्रोस्पेक्टिव्हली जाऊन, त्या दिवशी नाही, रेट्रोस्पेक्टिव्हली जाऊन
त्यांच्या निवडणुका न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर काढल्या आणि हा जो सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल होता इंदिराजींच्या विरुद्ध तो निरस्त करण्याचं काम केलं. आणि एवढंच नाही तर याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा संविधानाच्या उद्देशिकेमध्ये भारत सार्वभौम लोकतांत्रिक गणराज्यच होता. त्याच्यामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे इमर्जन्सीच्या काळामध्ये स्वर्गीय श्रीमती इंदिराजींनी टाकलं. हे शब्द हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाहीत, त्या मूळ संविधानात नाहीत. कारण बाबासाहेबांना हे माहिती होतं की या देशाचा मूळ आत्माच धर्मनिरपेक्ष आहे. या देशामध्ये कधीही या देशाच्या लोकांनी विशेषतः इथे राहणाऱ्या बहुसंख्य समाजाने, हिंदू समाजाने, भारतीय समाजाने जगावर कधीही तलवारीच्या जोरावर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. जगाने ज्यांना बहिष्कृत केलं, परिष्कृत केलं, त्या सगळ्यांना या भारताने आपल्याकडे सामावून घेतलं आणि त्यांना या भारताचा हिस्सा केलं आणि म्हणून ते टाकलं नव्हतं. पण त्याच्यामध्ये हा बदल त्या ठिकाणी करण्यात आला. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही म्हणता केंद्राने पैसे दिले नाहीत, काय केलं माहितीये? या ठिकाणी स्टेट लिस्ट मधले विषय, अनेक महत्वाचे विषय, म्हणजे काही विषय मी सांगतो, शिक्षण, वने, वजनमाप, वन्य प्राणी, पक्षी संवर्धन, न्याय व्यवस्था, हे जे सगळे स्टेट लिस्ट मधले विषय होते हे सगळे सेंट्रल लिस्ट मध्ये घेतले. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यांना दिलेले सगळे अधिकार हे कॉन्सन्ट्रेट, हे केंद्रामध्ये करण्याचं काम या 42व्या घटना दुरुस्तीने केलं. आणि त्यासोबत एक अजून महत्वाची दुरुस्ती या ठिकाणी केली की केंद्र सरकार, केंद्राचे पोलीस कुठल्याही राज्यामध्ये त्या राज्याच्या परवानगी शिवाय डिप्लॉय करू शकतील. म्हणजे एक प्रकारे राज्यांवर कब्जा आज नाही करू शकत. जर मी म्हटलं की माझ्या इथे सीबीआय नाही येणार तर नाही येऊ शकत. सीबीआयला ज्युरिस्डिक्शन नाहीये, राज्यांनी मान्य केल्याशिवाय ज्युरिस्डिक्शन नाहीये. केंद्रातल्या कुठल्याही केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बलाला येता येत नाही, राज्याच्या परवानगीशिवाय येता येत नाही. पण या 42व्या घटना दुरुस्तीने ही व्यवस्था उभी केली की त्या ठिकाणी कोणीही राज्यामध्ये, त्या ठिकाणी कुठल्याही राज्यात जाऊन कब्जा करता येईल अशी व्यवस्था उभी केली. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्याला माहिती आहे की राष्ट्रपती किंवा राज्यपालांना काही अधिकार आहे. आपण घेतलेला एखादा निर्णय ते आपल्याला परत पाठवू शकतात, रिकन्सिडरेशन करा म्हणू शकतात. एखादा निर्णय, काही निर्णय तर ते रद्दबादल देखील करू शकतात. पण या 42व्या घटना दुरुस्तीने सांगितलं, राष्ट्रपती कठपुतली, एकदा निर्णय घेतला आणि तो राष्ट्रपतीकडे गेला तर राष्ट्रपतींनी तो सहीच केला पाहिजे, मान्यच केला पाहिजे. नो रिकन्सिडरेशन, नो रिजेक्शन. म्हणजे याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर. हे जे सेपरेशन ऑफ पॉवर केलं होतं ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ते तहस नहस केलं आणि सगळे अधिकार आपल्याकडे घेण्याचं काम या निमित्ताने करण्यात आलं. आणि एवढंच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं होतं, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी हे नंतर येईल, पहिल्यांदा मूलभूत अधिकार येतील. मूलभूत अधिकार, आणि त्याकरता आर्टिकल 32, मी मगाशी त्यांचं भाषण वाचून दाखवलं, या अमेंडमेंटनी सांगितलं मूलभूत अधिकार नंतर, आधी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी येतील. आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी प्रमाणे आम्ही जर कायदे केले तर न्यायालयाला त्याच्यावर रिव्ह्यू करण्याचा अधिकारच असणार नाही. म्हणजे जे बाबासाहेबांनी सांगितलं भाषणामध्ये आर्टिकल 32, जे माझ्या सगळ्यात हृदयाच्या जवळचं आहे, त्या आर्टिकल 32 वापरण्याचा अधिकार हा या 42व्या घटना दुरुस्तीने काढून टाकला. नो रिट ज्युरिस्डिक्शन, हायकोर्टात नाही, सुप्रीम कोर्टात नाही, अशा प्रकारची व्यवस्था. म्हणजे न्यायालय काय सांगता तुम्ही न्याय व्यवस्थेचं? न्यायव्यवस्था अरे न्यायव्यवस्था संपवून टाकली. या देशामधली न्यायव्यवस्था ही केवळ व्यक्तीच्या हातामध्ये केंद्रित करण्याचं काम
हे या 42व्या घटना दुरुस्तीने या ठिकाणी केलं आणि मग 3 नवीन डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी तयार केले आणि ते करण्यामागचं कारण असं होतं की त्या 3 मुळे सगळ्या विषयांमध्ये केंद्र सरकारला कायदा करायचा अधिकार मिळाला आणि तो कायदा केल्यानंतर तो कायदा न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर गेला. हे या 42व्या घटना दुरुस्तीने केलं आणि म्हणूनच म्हणजे 99 सगळी कलम सांगत नाही पण प्रमुख कलम मी या ठिकाणी सांगितलेली आहे. त्यानंतर सरकार गेलं, जनता सरकार आलं, त्यांनी 44व्या घटना दुरुस्तीने यातल्या बऱ्याच गोष्टी ठीक केल्या पण जनता सरकारला राज्यसभेमध्ये त्या ठिकाणी बहुमत नव्हतं त्यामुळे पूर्ण रिव्हर्स जनता सरकार करू शकलं नाही. पण पुन्हा न्यायालयाने मिनर्वा मिल्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये पहिल्यांदा बेसिक स्ट्रक्चरचं जे डॉक्ट्रिन आहे हे डॉक्ट्रिन डिफाईन केलं आणि आपण जर बघितलं तर हा प्रवास कसा आहे. गोलकनाथच्या केसमध्ये ज्युडिशियरीने सुप्रीमसी एस्टॅब्लिश केली. ती ज्युडिशियरीची सुप्रीमसी पार्लमेंटने म्हणजे स्वर्गीय श्रीमती इंदिराजींनी 24व्या घटना दुरुस्तीने निरस्त केली. पुन्हा केशवानंद भारतीमध्ये त्या ठिकाणी ज्युडिशियरीने आपली सुप्रीमसी सांगितली. 42व्या घटना दुरुस्तीने पुन्हा ती ज्युडिशियरीची सुप्रीमसी संपवली आणि पार्लमेंटची सुप्रीमसी सांगितली. पण मिनर्वा मिल्स केस यापेक्षा वेगळी आहे. मिनर्वा मिल्स केसने सांगितलं ज्युडिशियरी पण सुप्रीम नाही, पार्लमेंटही सुप्रीम नाही, केवळ आणि केवळ संविधान सुप्रीम आहे आणि संविधानाची सभागृहाची कामकाजाची वेळ आजचं कामकाज संपेस्तोपर्यंत वाढवण्यात येत आहे. सुप्रीमसी ऑफ संविधान कॉन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिश केली आणि त्याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चरचं डॉक्ट्रिन आलं आणि मग त्याच्यात बेसिक स्ट्रक्चरचं डॉक्ट्रिन काय आहे तर संविधान सर्वोच्च, संसदही नाही आणि न्यायपालिका पण नाही. भारताची एकता व एकात्मता याच्या विरोधात कुठला कायदा करता येणार नाही, न्याय निर्णय देता येणार नाही. लोकशाही आणि संघराज्य पद्धतीचे सरकार हा आत्मा आहे, याच्यामध्ये अमेंडमेंट करता येणार नाही. फेडरल कॅरेक्टर जे आहे कॉन्स्टिट्यूशनचं हे बदलता येणार नाही. संविधानाची धर्मनिरपेक्षता बदलता येणार नाही.